एकनाथ शिंदे यांची भेट झाली. अर्थात भेट हा शब्द जरा औपचारिक वगैरे आहे. आम्ही भेटतो म्हणजे गप्पा मारायला भेटतो. उशिरा भेटतो खूप. सगळी दुनिया त्यांची अहो 2-2 वाजले तरी देखील तिथली माणसं हटत नाही, गर्दी हटत नाही. काय सांगू तुम्हाला? मग मुद्दाम वेळ काढून ठरवावं लागतं की नाही आज आपण 12-12:30ला भेटूया, जरा गप्पा मारूया. आणि गप्पा मारणं एकनाथजींशी हा विलक्षण एक असा आनंद असतो. असे पण ते एरवी कधी फॉर्मॅलिटीने बोलतायत, औपचारिकपणे बोलतायत, कृत्रिमरित्या बोलतायत, काहीतरी कोणाला तरी इम्प्रेस करायला बोलतायत, काहीतरी एक पल्लेदार वाक्य आपल्याला बोलायची आहेत म्हणून बोलतायत. नाही, असं नसतंच ते. ते त्यांचं दिलखुलास, दिलदार, दिलखुलास अशा रीतीने एक मनमोकळं, सरळ साधं असं नेहमीच वागणं बोलणं असतं. आणि ते मी मित्र आहे म्हणून माझ्याशी ते इतक्या मोकळेपणाने काही गप्पा मारतात, काही ऑफ द रेकॉर्ड गोष्टी शेअर करतात, त्यांची आनंद, व्यथा, वेदना देखील आम्ही, कारण दिघे साहेबांच्या पासूनची गेली इतक्या वर्षांची परंपरा आहे जवळजवळ. मला वाटतं ते जेव्हापासून राजकारणात आहेत तेव्हापासून ते दिघे साहेबांशी निगडीत आहे. मी दिघे साहेबांशी निगडीत असल्यामुळे त्यांच्याशी निगडीत होतोच. तर त्यामुळे त्या गप्पांमध्ये मला नेहमी काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं, वेगळं समजतं आणि मी ते तुमच्याशी शेअर करतो. त्यामुळे तुम्ही पण बऱ्याच वेळेला म्हणता की अरे तुम्ही तर ते केव्हा मागे सांगितलं होतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की कोर्टाचा निकाल केव्हा लागणार हे, शिवसेना 1-2, उबाठा, अमुक तमुक, कधी त्याचा निर्णय लागणार, शिवसेना फुटली तेव्हा काय वगैरे, ते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की डोंट वरी, याचा निकालच लागणार नाही. आणि अर्थातच ती कल्पना होती आणि त्याप्रमाणे ते घडलं आणि आजही घडतंय. तसंच मी आता याही वेळेला मध्यंतरी त्यांची भेट झाली होती तेव्हा मला लक्षात आलं होतं की हे जे शिवसेनेमधून 6 खासदार फुटणार आहेत आणि खासदार फुटण्याच्या बाबत काही आढेवेढे नव्हते बरं का. आपले पेपरवाले त्यांच्या TRP करताना याच्याकरता रंगवतात, असं आढेवेढे काही नव्हतं. किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी अडून बसलाय, बार्गेन करताय, कोणीतरी ब्लॅकमेल करताय, असं पण नव्हतं. असं कुठे असतं तर ते रिफ्लेक्ट होतं ना माणसांच्या गप्पांमध्ये, बोलण्यांमध्ये पण, की अरे झालंय जवळजवळ, पण असं म्हटलं गेलं असतं. पण एकनाथजी खूप आत्मविश्वास होता त्यांना. आणि नुसता आत्मविश्वास नव्हता, तर ज्या लोकांनी त्यांना 6 लोकांनी सांगितलं होतं की आम्ही येतोय तुमच्याबरोबर, त्यांच्याबद्दल पूर्ण विश्वास होता. म्हणजे माझ्या त्याच वेळेला असं लक्षात आलं होतं की केवळ ते पक्षामधून म्हणजे उबाठामधून इकडे येत आहेत असं नाही, ते एकनाथ शिंद्यांकडे येत आहेत. आणि अगदी खरं सांगू का, आता मी पुढे गौप्यस्फोट करणारच आहे तुमच्याशी बोलताना, पण एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये मी एक विधान करतो, ते कायम लक्षात ठेवा. या पुढल्या घटनांबाबत तुम्हाला ते वारंवार प्रत्ययाला येणार आहे. आणि हे सगळी मीडियाची कटुता, मीडियाचे TRP साठीचे खेळ वगैरे सगळे बाजूला ठेवा. पण उबाठामधून शिवसेनेत असं हे पक्षांतर नाही. हां, आता तुम्ही म्हणाल की अनिलजी तुम्ही कागदोपत्री तर आम्हाला दिसतंय की हे 6 खासदार इकडे आले, मग त्यांची कागदोपत्री नोंद झाली, मग त्यांचं ओम बिर्लांकडे आपल्या सभापती त्यांच्याकडे हे गेलं, मग त्यांनी संमती दिली, मग तो गट आता विलीन झाला, बरोबर आहे. पण हे सगळं जरी औपचारिकता बाजूला ठेवल्या तरी मुळामध्ये हे सगळे लोक जे येत आहेत ना, त्याच्यामध्ये एक हार्दिकता काय सांगतो तुम्हाला. भावनिक भाग जो आहे ना, तो कुठल्याही चॅनलला कव्हरच करता आलेला नाहीये. आणि तो कव्हर नाही करता आलेला याचं कारण असं आहे की एकनाथजींच्या मनामध्ये आणि जे समोरचे लोक त्यांच्याकडे येत आहेत एकनाथजींकडे, त्यांच्यामध्ये नुसता एक पक्ष, स्वार्थ, निधी, काहीतरी मतदारसंघातली कामं बिमं अशा तऱ्हेचं जे काही चित्र हे निर्माण करतात, किंवा 50 कोटी आमचा संजय थापाड्या नंबर 1. आता हल्ली तर संजयला पण बोलताना मला फार काही वेळेला ऑकवर्ड होतं. पूर्वी मला संजयशी बोलताना कधी असं ऑकवर्ड वाटलं नव्हतं.
पण आता वाटतं, मी त्याला म्हणतो की आता पूर्वीसारखं वाटत नाही रे, तुझ्याशी रिलॅक्स गप्पा मारतोय, तू काहीतरी मोकळेपणाने सांगतोय. आता तू फार डिप्लोमॅटिक झालास. आता तू एक प्रकारचं सगळं शकुनी मामासारखं सगळं राजकारण, तुला उद्धवला बुडवायचं आहे ना, एकदा परमनंटली बुडवून टाकणं त्याला. कशाला त्याच्या जीवाशी खेळतोय? हे उंदरी मांजराचा खेळ करतोय. याच्यामध्ये उंदीर आहे कोण? उद्धव. आणि मांजर कोण आहे? भोका. आमचा संजय. उंदराला मांजराने खेळवावं तसं संजय उद्धवला खेळवतोय. त्याला घोळवतोय, त्याला लोळवतोय, त्याला चोळवतोय, त्याला फिरवतोय, त्याला गुगल्या करतोय, उंगल्या करतोय. आणि हा आमचा बोका, माझा प्रिय मित्र. प्रिय तर आहेच, आता मित्र आहे. गुणदोषासकट आपण स्वीकारतो त्याप्रमाणे मी त्याला स्वीकारलं. बरं, हा बोका जो आहे तो दूध कुठे पितो? काय म्हणताय? उद्धवकडे. चुकलात. त्याला दूध पाजणारे हात आहेत ते शरद पवारांचे. आणि हे दूध कसलंय? हे दूध आहे सल्लामसलतीचं आहे. अन्य काही त्याला जे संरक्षण, रक्षण, पोषण, उदरभरण वगैरे वगैरे, म्हणजे तुम्ही म्हणाला अरे काय त्याला पैशाची गरज आहे का, आणि उदरभरण म्हणजे काय वगैरे. पण राजकीय उदरभरण त्याचं जे आहे त्याचं महत्त्व टिकवणं. आज एक तुम्हाला गमत सांगू. आता आज गप्पांचा मूड, परवा एकनाथजींचाही गप्पांचा मूड होता, माझाही आता गप्पांचाच मूड आहे तुमच्याशी, म्हणून मी तुम्हाला सांगतो की संजयनी, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, चुकलं बोलतो की नाही मी. संजय जिथे चुकतो, आता तो शकुनीगिरी करतो. तुम्हाला हे माहिती आहे ना, मुळामध्ये तुम्ही याच्यात जा आणि माहिती काढा की शकुनीनी जे काय डावपेच केले ते तुम्हाला वरकरणी पांडवांच्या विरुद्ध दिसले की नाही महाभारतामध्ये. तर ते पांडवांच्या विरुद्ध नव्हतं. शकुनीला सूड उगवायचा होता कौरवांचा, त्याला कुरुवंश नष्ट करायचा होता. पण तो करू शकत होता का? तो नव्हता करू शकत. तर त्यामुळे होत असं होतं की शकुनीला कुरुवंश नष्ट करायचा होता, त्याला पांडवांना नष्ट नव्हतं करायचं. त्याला माहिती होतं की मी करू शकत नाही, मी एकटा आहे. मी पांडवांना जर कौरवांची बाजू घेऊन डिवचत गेलो, एकेका याच्यामध्ये त्रास देत गेलो, तर कृष्ण आणि पांडव मिळून कुरुवंशाचा नाश करतील. आणि त्याची आणखीन एक मोठी कथा आहे, त्या कथेत मी आज जात नाही. मला नेहमी असं वाटतं, हे मी एकदा संजयला बोललो, पण मी म्हटलं संजय, तुला शकुनीची उपमा देतो मी कधी कधी. काय शकुनीची काय उपमा देतो, मी काय केलं? मी म्हटलं कसं आहे ना, शकुनीची पूर्ण स्टोरी मला माहिती आहे, कारण देवदत्त पटनाईकचा मी वेडा फॅन आहे. त्याचं एकूण एक पुस्तक कितीतरी वेळा परत वाचतो. त्यामुळे शकुनीचं समीकरण मला माहिती आहे की शकुनीला मुळामध्ये कुरुवंशाचा सूर उगवायचा होता. कुरुवंश नष्टच काय, समूळ निर्वंश करायचा होता त्याला, आणि ते करण्यासाठी तो थोडाच काही युद्ध करू शकत होता. त्यामुळे त्यांनी आतमध्ये राहून कृष्ण आणि पांडव यांच्या हस्ते ते घडवून आणलं. मी म्हटलं तुला उद्धवने तुझे काय कमी अपमान नाही केले. बाळासाहेबांचं एक होतं, बाळासाहेब तुझा बाप होता, तुझे वडील होते. हे मी जरा विषयांतर करतो, येणार आहे एकनाथजींच्या मुद्द्याकडे, पण आलाय आठवलंय तर ते बाळासाहेब पण तुला बोलायचे, शिव्या पण घालायचे. शिव्या हो घालायचे बाळासाहेब, काय वगैरे वगैरे. तर पण तो बाप होता तुझा, तुझ्यासाठीही तो बाप होता. बाप हा शब्द मी वापरतो कारण बाप या मराठी कन्सेप्टमध्ये वेगळा अर्थ आहे. तो वडीलमध्ये, पितामध्ये, पिताश्रीमध्ये येत नाही. बाप म्हणजे बाप. म्हणून तर नरेंद्र जाधवाने आम्ही आणि आमचा बाप असं म्हटलं. तर ते बापला कन्सेप्टला एक माया आहे, एक जिव्हाळा आहे, एक आपुलकी आहे, एक आत्मीयता आहे, एक इन्व्हॉल्वमेंट आहे, एक तू माझा काळजाचा तुकडा आहेस रे, ते बाळासाहेबांशी नातं होतं. पण उद्धवनी जेवढ्या प्रकारे संजयचे अपमान करता येतील तेवढे केले. तात्पुरता आजारी पडला तर बायकोला केलं संपादक, याला संपादक नाही. आणि तळहायात हा माणूस कार्यकारी संपादक राहिला. महाराष्ट्रात 2 माणसं दुर्दैवी आहेत असं मला नेहमी वाटतं. एक आमचा वसंतराव खरे, तो पण माझा मित्र होता. तो जन्मभर उपसभापती राहिला.
हां, विधान परिषदेचा उपसभापती होता ना तो. कधीही त्याला त्यांनी सभापती केलं नाही शरद पवारांनी. कधीच नाही केलं. काय वसंत असा तळमळायचा, चिडायचा, असा संतापायचा. तो म्हणायचा, "मला इथे उपसभापती पदावर." त्याचं तर म्हणणं असं होतं वसंताचं, की "मी मुख्यमंत्री होऊ शकतो महाराष्ट्राचा. मला याने मंत्रिमंडळात घेतलं आणि मला माझे गुण दाखवायला मिळाले तर." दुसरा एक असा सडलेला अजून सडलेल्या माणसांची एक आपण करूया व्हिडिओ. महाराष्ट्रातली सडलेली, कुजलेली, साकळलेली, रक्त साकळतं त्यात त्यात संजयला त्यांनी कार्यकारी संपादकवरून संपादक करायला काय, तू सल्लागार संपादक म्हणून राहा ना. नारायण राणे होते ना सल्लागार संपादक, बाकी सगळं होतं ना इन्फ्रास्ट्रक्चर. त्याला तू संपादक नाही करत. तुझी बायको त्याला तोंडावर बोलते, ए पगारी नोकर आहे, अवकातीत राहा, असं त्याची बायको बोलते. हो, रश्मीबाईंनी त्याला असं बोलतात, अपरोक्ष बोलतात, सोळा तोंडावर बोलल्यात एकदा, पगारी माणसाने पगाराच्या अवकातीत राहायचं. आणि सगळ्यात तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, वर्षानुवर्ष संजयला मी एकदा संजयला, संजय तुझा पगार किती आहे? मरू दे ना म्हणा, मी काय पगाराकरता काम करतो का, मी बाळासाहेबांकरता काम करतो. म्हणजे तरी पण तर म्हटलं माझ्याकडे स्टाफला मला किती पगार आहे मला माहिती आहे. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं, तो म्हणाला मला 25,000 रुपये पगार आहे फक्त. पण मी खासदार आहे, हे आहे, त्यामुळे मला या पगाराचे मी कधी कधी घेत पण नाही. पण गंमत अशी की त्यावेळेला माझ्या ड्रायव्हरला 25,000 पगार होता, जो संजयराव होता. आता काय बोलायचं. बट संजयचे अपमान इतके केलेत की मी संजयचे उद्धवने केलेले अपमान या विषयावर व्हिडिओ करू शकतो आणि तुम्हाला 25 उदाहरणं देऊ शकतो. ते ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की अनिलजी जा संजयकडे आत्ता आणि त्याला सांगा तू सोड त्याला, त्या उद्धवला, व्हॉट एव्हर इट इज. तर सांगायचा मुद्दा असा आहे की लोक जे येत आहेत ना आत्ता, ते उद्धवाच्या स्वभावामध्ये एक तर कद्रू आहे, अत्यंत क्षुद्र मनोवृत्तीचा आहे, आतल्या गाठीचा आहे, एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, असं कुबट दमट वातावरण. कसं असतं ना, एखादी खोली असते, जरा बंद खोली असते, त्याच्यामध्ये इकडे कोळिष्टकं असतात, इकडे काहीतरी असं एखादं मेलेला उंदीर असतो तिथे. तर ते कसं कुबट वातावरण असतं तसं, आणि बाजूनी ड्रेनेज पण गेलेलं असतं, त्याचा पण त्या गटाराचा वास येत होता. उद्धवच्या बरोबर बसलं ना की तुम्हाला साधारणतः असं फिलिंग येतं की आपण एखाद्या कुबट कुजट अशा खोलीमध्ये, कुठेतरी तिथे उंदीर मेलाय, इकडे काहीतरी किडे वळवळत आहेत, इकडे गांडोळे फिरत आहेत, आणि हा माणूस मध्ये बसून काहीतरी असंच बोलतोय. म्हणजे साधारणतः अगदी ती तुलना ज्याने अनुभवलं आहे त्यांना वाटेल, पण एखाद्या माणसाने ओकारी केलेली असेल आणि त्याचाही वास पुसला नसेल किंवा धुतलं नसेल, आणि तर ते जसं असतं तसं त्याचं एकदा चिडल्यानंतर उद्धवचाच एक सहकारी हां, आता फुटला तो, नाव घ्यायला हरकत नाही, म्हणे जाऊ दे ते जुने आहे. तर तो म्हणाला की यांच्याशी बोलत असताना असं वाटतं तोंडाने पाचतायत तरी नाही तो उकारे तरी देते. इतकं कुचकट बोलणारा महाराष्ट्रात दुसरा नेता नाही. माझा मूळ मुद्दा होता, मी तिकडून भरकडत गेलो. बरं जाऊ द्या, मूळ मुद्द्याकडे जाऊ. मूळ मुद्दा असा आहे की हे जे पक्षांतर होत आहे उभाठामधून एकनाथजींकडे, ते लोकांना मोकळी हवा हवी, मोकळेपणा हवा आहे, अनौपचारिकता हवी आहे, प्रेम हवं आहे, माया हवी आहे, जवळीक हवी. श्रींचे सलगी देणे कैसे असे, करेक्ट. ते सलगी देणे जे आहे ना, ते महाराष्ट्रामध्ये फडणवीसांकडे पण मिसिंग आहे, टोटली मिसिंग आहे. उद्धव विधत सवालच येत नाही. फडणवीसांकडे पण सलगी बिलगी देणे नाही, सलगी देणे नाही. आता जावई वगैरे हे ते याच्यामुळे मुलगी देणे असेल, पण सलगी देणे नाही. पण एकनाथजींकडे आल्यानंतर माणसांना असं वाटतं की मी गुलामीतून बाहेर पडलो. बंधुआ मजकूर म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण हे म्हणतो, काय मजकूर, बंधुआ मजकूरला काय, बॉन्डेड लेबर. ते मराठीत नाही म्हणत, तर मला आता मराठी शब्द या क्षणाला आठवत नाही, म्हणून मी बॉन्डेड लेबर. त्या उद्योगकडे काम करायचं म्हणजे बॉन्डेड लेबर असतं हो. सुभाष देसाईंच्या चेहऱ्यावर कधी तुम्ही हसू पाहिलं? कायम असं वाटतं समोर मुर्दा जळतोय आणि कवटी फुटायची वाट बघत हे थांबलेत, वाटतं का नाही? अनिल देसाई इतका चांगला माणूस आहे, सज्जन माणूस आहे, सरळ माणूस आहे, असं एरवी मी त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत, बोललेलो मी त्यांच्या. सुभाष देसाईंशी पण खूप गप्पा मारलेल्या आहेत मी.
पण उद्धवच्या बरोबर असताना असं वाटतं की हे सगळेजण स्मशानात जमलेले आहेत आणि कवटी फुटायची वाट बघतात. इतकं गांभीर्य. अनिल परब पण बघा ना, अरे अनिल परब भयंकर डॅशिंग माणूस आहे. आता थोडे दिवस राहिले बिचाऱ्याचे तिकडे उबाठामध्ये. येईल तो आता इकडे. इकडे आला म्हणजे मग तुम्हाला अनिल परब जरा काय म्हणतात त्याला, साखळदंड तुटलेला असा, म्हणजे हत्ती जसा असतो त्याच्या पायाला साखळदंड बांधून ठेवतात त्याने येऊ नये. पण त्या साखळदंड सोडले की कसा तो असा मस्तीमध्ये मदमस्त असतो, तसा अनिल परब तुम्हाला इकडे आल्यावर पाहायला मिळणार आहे. येणार तो उद्धवकडे, येणार थोडे दिवस आहेत. आहे मुहूर्त ठरला आहे, पण आता तर लगेच नाही आहे. उद्धवकडे असून प्रसन्नता स्वतःची टिकवणारा एक सदाफुली नेता आहे बाबा. मला त्याचं आश्चर्य वाटतं. तो पण माझा मित्र आहे. त्याशी प्रॅक्टिकली मी दर 2-4 दिवसांनी गप्पा मारतो. फोनवर आम्ही बोलतो. तर तो नेता म्हणजे मिलिंद नार्वेकर. मला नेहमी असं वाटतं की मिलिंद नार्वेकर हा शकुनी आहे आमचा संजय. तसं मिलिंद नार्वेकरला पण एक काहीतरी उपमा दिली पाहिजे, की शोधतो मी नंतर याच्यात सांगेन तुम्हाला, की जो उद्धवच्या बाजूला असा त्याच्या सतत बरोबर असतो, सतत दिसत असतो, पण तो तिथे कोणाचा तरी हेर म्हणून असतो, कोणाचा तरी तो स्पाय असतो, कोणाला तरी तो म्हणजे तो हे आहे, काय म्हणतात त्याला, असा तो बसवतात ना कॅमेरा, तसा तो कॅमेरा आहे की तो उद्धवच्या हालचाली तो कोणाला तरी कळवत असतो. ते कोणाला कळवतं ते मला माहिती आहे, त्यालाही माहिती आहे तो कोणाला कळवतो. त्याचं तो कोणाचं तरी फीडिंग चॅनल आहे. त्यामुळे तो खुशच असतो, कारण त्याची कामगिरीच उद्धववर लक्ष ठेवणं, उद्धवच्या काय चाली चालल्या आहेत, काय चाली चालल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा उद्धव काहीतरी प्लॅन करतो, एकदम गुप्त बैठक वगैरे घेतो, आदित्य तो वगैरे वगैरे, आणि 4-5 लोकच असतात फक्त. आणि उद्धव ते करायला जाईपर्यंत त्याचं सगळं उद्ध्वस्त झालेला असतो कट. बट एव्हर इट इज. परत कमिंग बॅक टू माय डिअर फ्रेंड, तर सांगायचं असं की हे पक्षांतर नाही आहे. लोक उद्धवला सोडत आहेत. बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे ना त्यांना, भक्ती आहे, श्रद्धा आहे, अरे दैवत आहे आजही. मध्ये मी एकदा यांना म्हटलं होतं की एकनाथजीने, की मी म्हटलं हा सारखा म्हणतो माझा बाप चोरला, बाप चोरला, माझा फोटो वडिलांचा लावता तुम्ही वगैरे वगैरे. ते मला कधी कधी असं वाटतं की आपल्याकडे दिघे साहेब आहेत, त्यांचा फोटो आपण लावून बाळासाहेबांचा फोटो वगळला तर ते म्हणतं बाळासाहेब काय त्याच्या वैयक्तिक त्याचा एकट्याचा बाप आहे काय? बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांचे बाप होते. बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांचे पिताश्री होते, सगळ्यांचे वडील होते. बाळासाहेबांनी आम्हाला त्यांची मुलं मानलं होतं. हा जन्मयोगाने झालेला मुलगा आहे. आम्ही ज्यांना त्यांनी मानलं ते महत्त्वाचे, ते आम्ही आहोत. बाळासाहेब आमचे आहेत, याचे आहेत का? बाळासाहेबांचा एक तरी गुण दाखवा त्याच्यामध्ये. कोण बोललं होतं? हे एकनाथजी बोलले होते मला. ते म्हणले एक गुण बाळासाहेबांचा दाखवा की जो उद्धवमध्ये आहे. सूर्यपुटी सनेश्वर तसला प्रकार आहे. हे त्याच्यापेक्षा तो आदित्य बरं आहे. हे वाक्य माझं आहे, आदित्य बरं आहे. आदित्यबद्दल माझं मत चांगलं आहे. तो खरं म्हणजे त्याचं दुर्दैव आहे की तो उद्धवचा मुलगा आहे, त्यामुळे त्याचं आयुष्य बर्बाद होणार आहे. पण एनिवे लोक येतात ते याच्याकडे. आता एक सांगायची गोष्ट अशी की 2-4 गोष्टी आहेत. राजकारणाला एवढं येतो, 19 मिनटं झाली. राव ऐका ना, की काय होणार आहे सांगतो तुम्हाला. आता एकनाथजी खुशीत आहेत, एकदम खुशीत आहेत, रिलॅक्स. असं ते रिलॅक्सच असतात बरं का. असं तुम्हाला त्याला टेन्स वगैरे हे म्हणतात ना, रुसले आणि दरेगावी बसले. दरेगावी गेल्यानंतर जो तुम्ही दरेगावी जा एकदा. मी गेलो एकदा त्यांच्यावर दरेगावी. मी म्हटलं सारखे तुम्ही दरेगावी जाता, यावेळेला जाताना मला घेऊन जा म्हटलं. दरेगावी गेली. अरे ते काय त्या शेतामध्ये रमतात, तिथल्या त्या शेतमजुरांमध्ये रमतात, तिथल्या लोकांमध्ये रमतात. तिथे गावामध्ये गेल्यानंतर गावकरी हा शब्द कसा आहे ना, ते गावकरी म्हणून असतात तिथे. त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री वगैरे नसतातच. मनापासून त्या पीक पाण्यामध्ये, झाडांमध्ये, तिथल्या शेतीमध्ये, तिथे आल्यानंतर ते ना फडणवीसांबद्दल बोलतात, ना उद्धवबद्दल बोलतात, ना काही करतात, ना त्याची चर्चा करतात. आणि मी बरोबर असून सुद्धा माझा अनुभव असा आहे की ते पूर्ण वेळ मला शेती समजावून सांगत होते, कारण मला त्याचं काहीच कळत नाही. त्यामुळे माझ्याकडे प्रश्नच होते फक्त आणि त्यांच्याकडे उत्तरं होती. पण तो शेतकरी आहे, तो गावकरी आहे, तो खेडूत आहे.
कोण? आमचा एकनाथ. खेळूत आहे. आणि लोकांशी पण वागताना ते त्यांच्या दृष्टीने तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही त्यांचा आता बंगल्यावर येता का कधी इथे आमच्या ठाण्याला? या बंगल्यावर किंवा तिकडे जा, नंदनवनला जा, तिकडे जा. त्यांचा बंगला म्हणजे त्याला एक चांगली उपमा मी शोधून काढलेली आहे. चावडी आहे. चावडी कुठे असते? गावात असते. चावडीवर लोक बसतात, गप्पा मारतात, आपलं मन मोकळं करतात, एकमेकांच्या विषयी बोलतात. काय काय ही मंत्रालयामध्ये माहीत नाही मला, कारण मी मंत्रालयात त्यांना कधी भेटलोच नाही. मी मंत्रालयात जाऊन कोणाला भेटत नाही. मी बंगल्यावर नाही तर घरीच जाऊन भेटणं आवडतं मला. एकनाथचं बंगला, एकनाथजींचा बंगला म्हणजे चावडी. गावकरी, खेडूत, एक भिडू. परवा मला त्यांना कोणते म्हटलं तर चांगला पत्रकार होता तो, मला वाटायला यार भिडू आदमी आहे. मी म्हटलं म्हणजे मला काय वाटलं होतं भिडू म्हणजे तो भिडतात ते याला भिडू की काय? नाही नाही म्हणे भिडू म्हणजे सवंगडी. म्हटलं ते चांगला शब्द काढला यार तू एकनाथजींना, सवंगडी. खरंच आहे, सवंगडीच आहे तो. एक साथीदार आहे, एक जोडीदार आहे, एक आपल्या टीमचा कॅप्टन आहे. तर झालंय कसं की आता एकनाथजी खुश आहेत. एक तर कसं आहे की अमित शहानी त्यांना पोटाशी घेतलेलं आहे, ते पाठीशी आहेत. कुणी काही तुम्हाला सांगो, कोणी इन्कार करो, कोणी इकरार करो, काय फरक पडत नाही. आत्ता जेवढं प्रेम बाळासाहेब, असं मी अतिशयोक्ती करत नाही आहे, मी जे आहे ते सांगतोय, जेवढं प्रेम, जी आत्मीयता, जी आपुलकी बाळासाहेबांनी काही लोकांना दिली, काही भाग्यवंतांना दिली शिवसेनेमध्ये, एकनाथ पण आहेत त्याच्यात. किंवा दिघे साहेबांचं आणि एकनाथजींचं नातं, ते तर मी फार जवळूनच पाहिलेलं आहे. आज अमित शहा म्हणजे एकनाथजींसाठी असं काय नाही, ते गॉडफादर वगैरे वगैरे म्हणायला मला नाही मन हे होत. बाप माणूस आहे त्यांच्यासाठी, बाप माणूस आहे. आणि ते असं घेतलं आहे हो, कवेत घेतलं आहे, उराशी कवटाळलं आहे, पाठीशी उभे आहेत. आणि मोदी काका आहेत बाजूला. का मी मोकळेपणानं काही बोलतो कोणाशी. मी त्यांना म्हटलं हा बाप आहे आणि तो काका आहे. मी ते काय त्याच्यावर बोलले तरी मी सांगत, पण इट्स अ फॅक्ट. आता त्यांची सगळी काळजी ते घेत आहेत ना, ते आता हे 6 लोकांना बाहेर काढल्यानंतर त्यांचं कसं कॉन्सल करतो, मग ते कसे जात असते बघतो, मग ते कसं संसद सुरू होण्याच्या आधीच त्यांची वाट लावतो वगैरे, हा सगळं संजय बोलत होता ना बाहेर जाहीरपणे. तेव्हा मी त्याला बोललो होतो, संजय हे विलिनीकरण या 2-4 दिवसात झालेलं असेल नाही का, त्यांना पक्षामध्ये विलिनीकरण सभापती करणार, तुम्ही जा कोर्टात, काय आपट्यात कोर्टात काय होणार ते पण मी तुला कधीच सांगितलं आहे, 4 वर्षापूर्वी सांगितलं आहे, 3 वर्षापूर्वी, 22 साली सांगितलं आहे तुला काय होणार आहे ते सांगितलं होतं ना, आणि ते तसंच होतं ना. मग आता एक राज्य खुशीत आहेत, कारण हे 6 लोक आले वगैरे, हे होणार मंत्रिपद वगैरे होणार आहे, ते कोण मंत्री होणार आहे ते मी आत्ता सांगितलं. तर आता कसं आहे, मी आता तुमच्यापुढे डिस्क्लोज केलं आहे ना, मला तर मी सांगितलं ना की मी त्यांना भेटलो, गप्पा मारल्या. मी जर नाव घेतलं तर मग ते ऑफिशियली मी ब्रीच ऑफ काय फेथ केल्यासारखं होईल, की मी नाव सांगितलं म्हणजे मग मी एकनाथजींशी बोललो आहे हे संदर्भ मी नसता सांगितलं आणि म्हटलं असं असं समजतं, असं सूत्र सांगतात, अशी मूत्र सांगतात, अशी तूत्र सांगतात. ते हल्ली तर या चॅनलवाल्यांची सूत्र म्हणजे कुत्रं झालेली आहेत, नुसती ते भुंकतात आणि हे लगेच त्याची बातमी करतात. ओके, तर असं काही आपल्याला डिस्क्लोज करायचं नाही. मग मंत्रिमंडळाचं पण साहेबांच्या मनासारखं आहे, एकनाथजींच्या मनासारखं, एकनाथच्या मनासारखं. हां, 100% होणार आहे, तसंच होणार आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, एकनाथजी आता खुश आहेत. याचं कारण असं की हे संसदेचं अधिवेशन झाल्यानंतर, काय बोललो मी लक्षात ठेवा, संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर ज्या काही करामती आणि जादूगिरी आणि कलाकारी मोदी शाह करून दाखवणार आहेत या संसदेच्या अधिवेशनात, त्याची थोडीशी ती पण कल्पना मला आली. चमत्कार, चमत्कार. मोदी आणि शहा म्हणजे बुलडोझर आणि पोकलेन आहेत. आपल्याकडे आता बुलडोझरची कल्पना खूप प्रसिद्ध आहे सगळीकडे, क्रश करत जाणार. आणि पोकलेन आपल्याला माहिती आहे, कारण रस्ते हल्ली आपण रस्त्याची कामं चालली त्यामुळे ते पोकलेन पण पाहतो. ते मोदी आणि शहांना मी पोकलेन आणि बुलडोझरची उपमा देतो. बुलडोझर म्हणजे शहा आहे, पोकलेन म्हणजे मोदी. त्या ह्याच्यामध्ये असं आहे की
ते या लोकसभा अधिवेशनामध्ये जे काय करणार आहेत त्यांना त्याचं उलट भारतीय लोकशाहीमधले चमत्कार असाच करावा लागणार आहे तुम्हाला. बसून आपण आता जेव्हा होईल वेळ होईल जेव्हा सांगू त्याच्यानंतर एक एकनाथजींना ज्याच्यामुळे रिलॅक्स आहेत, ते खुश आहेत आणि त्यांना माहिती आहे केव्हा काय होणार आहे. हे एकनाथजींचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडे हातात पंचांग नाही आहे, हातात कॅलेंडर नाही आहे, पण त्यांच्याकडे तारखा आहेत, त्यांच्याकडे मुहूर्त आहेत. हा आमचा एक मराठा भटजी असा आहे की ज्याच्याकडे सगळे मुहूर्त आहेत. महाराष्ट्रातले उद्धवचे कोण आमदार इकडे येणार आहेत आणि ते 2/3 कसे जास्त असणार आहेत याची सगळी यादी तयार आहे. किंबहुना ते आता बसणार समोर, कदाचित त्यातले काही बोलतील पण उलटे पालटे इकडे तिकडे तुम्हाला विधानं करताना दिसतील. पण आता या 6च्या येताना पण तुम्ही बातम्या कशा आदल्या दिवशीपर्यंत ऐकल्या, ओ संजय पाटील रुसले, त्यांना मंत्रिपदाचं प्रॉमिस हवं नाही तर ते येणार नाहीत. ओ ते अमुक रुसले, ते हे येत नाही आहेत, ते येत नाही, ते गायब आहेत. अरे हड, एकत्र होते, जाऊन भेटून आले होते, शहांना पण भेटून आले होते आणि सभापतीला भेटून आले. आता फोटो बघितल्यावर लोक म्हणतात हो आम्ही ते बातम्या देत होतो त्यावेळेला की ते रुसलेत, कुठेतरी कोपऱ्यात बसलेत वगैरे. आता काय नाही, आता सुद्धा कोण फुटणार आहेत ते आता काय बोलतात, बोलू द्या त्यांना, बोलू द्या, काय बिघडत नाही. कारण जोपर्यंत ते उद्धव बरोबर आहेत ना, उद्धवच्या त्या गुलामीमध्ये आहेत, त्या कैदखान्यामध्ये आहेत, कुबटखान्यात आहेत, तोपर्यंत त्यांना बिचाऱ्यांना कशाला त्रास द्यायचा. आले इकडे एकदा की आहेत ना मग ते, मग त्यांचा नाथ आहे तिकडे, ते अनाथच आहेत हा ना. तर त्यामुळे 2/3 उद्धवचे उरले सुरले ते पण फुटणार आहेत आमदार. अजून एक खासदार पण फुटेल असं मला वाटतंय, का गॅरंटी नाही पण फुटू शकतो तो खासदार. बघूया, ते त्याची गॅरंटी मी देते. बघा, ते गॅरंटी नाही ते तुमच्याशी नाही बोलायचं. पण हे पक्षांतर नाही आहे. लोक उद्धवकडून एकनाथजींकडे येत आहेत. हे नेतृत्वांतर आहे, असा काही शब्द वापरतात का नाही मला माहिती नाही, पण नेतृत्व आहे. आणि बुलडोझर आणि पोकलँड या लोकसभेमध्ये काय काम करतात त्याच्याबद्दल आपण बोलूच वेळोवेळी. पण एकनाथजी शिंदे यांचं देखील काय वर्णन करूया. हे काहीतरी एक त्यांना उपमध्ये आहे. हा आमच्या आनंदच्या तुमच्या दिघे साहेबांच्या याला आनंद आश्रम असं नाव दिलं आहे, त्यांचा आनंद आश्रम असा. ह्यांची पण ही काय म्हणतात त्याला, एक असं म्हणूया, हे एक गोकुळ आहे. हां, छान शब्द आहे. एकनाथजींकडे गोकुळ आहे आणि त्या गोकुळामध्ये येण्याकरता सगळे बालगोपाळ उत्सुक आहेत, ते येणार आहेत. आणि त्यामुळे आमचा गोकुळाचा राजा आनंदात आहे, सुखात आहे, मजेत आहे, कौतुकात आहे, प्रेम लाभत आहे. तिथेही तसंच झालं ना. यशोदा माता आणि देवकी ही ओरिजिनल आई, तसं ते देवकीकडून यशोदेकडे हा आमचा आला आहे गोपाळ, तो खुश आहे आणि देवकी सांभाळते, नंदराजा पण सांभाळतोय. आता काय उपमा किती ताणायच्या. एनिवे, पुढला काळ हा एकनाथजींचा आहे, सुखाचा आहे, समृद्धीचा आहे, सत्तेचा आहे, पदांचा आहे. आणि त्यांच्याबरोबर जो जाईल, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, ही जी एक प्रार्थना आहे, पसायदान आहे, ते पसायदान असलेला एक दानशूर माणूस म्हणजे एकनाथ आहे. ते मित्र आहेत म्हणून मी हे सगळं बोललो नाही, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर बाहेर पडताना माझ्या मनात हेच होतं की या गोकुळात नांदायला कोणीही तयार होईल आणि तसं ते होणार आहे. धन्यवाद.